वसमत हे वसुमती या नावानं प्रसिद्ध असलेलं प्राचीन शहर. कला, साहित्य, स्थापत्य आणि संस्कृती यांचा समृद्ध वारसा असलेले हे शहर. सत्यशोधकीय विचार देणारे हनुमंतराव दांडेगावकर, मराठी वाङ्मयात भर घालणारे नरहर कुरुंदकर आणि साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे ना. गो. नांदापूरकर हे याच परिसरातले. जसा या परिसराला महानुभाव संप्रदायाच्या विचारांचा वारसा लाभला, तशीच देशासाठी बलिदान करणाऱ्या शूरांचीही मोठी परंपरा लाभली. बहिर्जी शिंदे हे याच परंपरेतील मुकुटमणी. हैदराबाद मुक्तीसंग्रामात ज्या अनेक शूरांनी बलिदान दिले, त्यापैकी हुतात्मा बहिर्जी शिंदे हे एक महत्त्वाचे नाव आहे. परभणी जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील वापटी या गावात चिमाबाई आणि हनुमंतराव शिंदे या दाम्पत्याच्या पोटी 30 मार्च 1920 रोजी बहिर्जींचा जन्म झाला. बहिर्जींचे वडील हे शेतकरी होते. गावातील बहुतेक कुटुंब हे शेतीच करीत होते. शेतीशिवाय त्या गावात सणोत्सवांच्या निमित्ताने कीर्तन, भजन किंवा कुस्त्यांची दंगल होत असे. बहिर्जींचे हे कुटुंब वारकरी होते, त्यामुळे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. अशा या गावात वाढत असताना बहिर्जी डोक्यावर भाकरीचं गाठोडं आणि हातात काठी घेऊन गुरांच्या मागे जात. घरचे गुरं घेऊन ते कधी रानात तर कधी माळावर जात असत. गुरं चरायला लागली की आपल्या सवंगड्यांसह ओढ्यात मनसोक्त पोहत असत. हुतुतू आणि कुस्त्याही खेळत असत. तिन्ही सांजेला घरी येऊन कुटुंबियांसह बोलावे, जेवावे आणि निद्राधीन व्हावे, हा त्यांचा नित्यक्रम वर्षानुवर्ष चालू होता. एकूणच निसर्गाच्या सानिध्यातील समृद्ध जीवन ते जगत होते. त्यामुळेच पुढे गावातील एक जबाबदार नागरिक, श्रद्धावान माणूस आणि धाडसी नेमबाज शिपाई म्हणून बहिर्जी नावारूपाला आले. भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा महात्मा गांधींच्या प्रेरणेने पेटून उठला होता. देशभर आंदोलनं चालू होते. इंग्रजांविरुद्ध सारा देश लढत असताना भारताच्या ऐन मध्यभागी असलेले हैदराबाद संस्थान मात्र निजाम राजवटीविरुद्ध झगडत होते. पराकोटीचा संघर्ष चालू होता. हैदराबाद संस्थानात मराठवाड्याचे औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड आणि उस्मानाबाद हे 5 जिल्हे, तसेच आंध्रातील तेलंगणाचे 8 आणि कर्नाटकाचे 3 असे एकूण 16 जिल्हे होते. या सबंध संस्थानावर 1724 ते 1948 अशी सलग 225 वर्ष असफिया घराण्याची एकतंत्री राजसत्ता चालत आली होती. त्यामुळे इथली जनता गुलामगिरीला आणि निजामाच्या जुलमी राजवटीला कंटाळून संघटित होऊ लागली होती. निजामाच्या विरोधात आंदोलनं करण्यासाठी सर्व जनता आता सज्ज झाली होती. झुंजार स्वातंत्र्य सेनानी आणि कुशल संघटक स्वामी रामानंद तीर्थ हे त्यांचे नेतृत्व करू लागले होते. त्यांच्या मार्गदर्शनानुसार गावोगाव लोक प्राणांची बाजी लावून सत्याग्रहामध्ये उतरू लागले होते. बहिर्जी ज्या वसमत तालुक्यात राहत होते, तो वसमत तालुका हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यात अग्रभागी होता. हा लढा अतिशय तीव्र झाला होता. हैदराबाद संस्थानाने भारतीय संघराज्यात विलीन व्हावे, निजामाच्या जोखडातून मुक्त व्हावे, यासाठी हा लढा सुरू झाला होता. मात्र हा केवळ विलिनीकरणाचा लढा नव्हता, तर भारताच्या प्रादेशिक अखंडतेचाच लढा होता. 1938 मध्ये स्टेट काँग्रेस, आर्य समाज आणि हिंदू नागरिक दल या 3 आघाड्यांवर लोकसंग्राम सुरू झाला. तो अखंड चालूच होता. मात्र त्यापूर्वीच 1928 मध्ये इत्तेहादुल मुसलमीन या संघटनेची स्थापना निजामाने केली होती. 1940 मध्ये रजाकार संघटनेची स्थापना झाली. कासिम रजवीच्या काळात ही अतिरेकी, लढाऊ आणि आक्रमक संघटना हिंसा, अत्याचार आणि दहशतीचा अवलंब करून निजामाची सत्ता वाढवण्यासाठी काम करीत राहिली. जुलै 1947 मध्ये स्टेट काँग्रेसची बैठक हैदराबाद येथे झाली. तिथे कृती समितीने आंदोलनाबाबत नागरिकांना एक कार्यक्रम आखून दिला. या आंदोलनाचे नेतृत्व हे स्वामी रामानंद तीर्थ, गंगाप्रसाद अग्रवाल आदी नेते करू लागले होते. परभणी जिल्ह्यासाठी आंदोलकांचे 4 कॅम्प उघडण्यात आले होते. वसमत तालुक्यासाठी दगड धानोरा हा कॅम्प होता. कॅम्पमधील कार्यकर्त्यांनी आदेशानुसार 7 ऑगस्ट 1947 या दिवशी विविध ठिकाणी सभा घेणे, 15 ऑगस्ट रोजी झेंडा फडकवणे, सरकारशी असहकार पुकारणे
रेल्वे रूळ उखडणे, जंगलतोड सत्याग्रह करणे, निजाम पोलिसांच्या ठाण्यावर हल्ले करणे, दप्तरखाने जाळून टाकणे इत्यादी कारवाया सातत्याने केल्या आणि निजाम सरकारला सळो की पळो करून सोडले. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाला. सर्व देशात आनंद साजरा केला गेला. पण मराठवाड्याला हा आनंद साजरा करता आला नाही. हैदराबाद संस्थानात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आंदोलनांनी, सत्याग्रहांनी तीव्र स्वरूप धारण केले. 1 सप्टेंबर 1947ला परभणी जिल्ह्यातील पहिला जंगलतोड सत्याग्रह वसमत तालुक्यातील वापटी या गावी झाला. गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली बापूराव शिंदे, बहिर्जी शिंदे आणि प्रभाकर वाईकर इत्यादी स्वातंत्र्य सैनिकांसह हजारो शेतकरी हातात तिरंगा झेंडा आणि कुऱ्हाडी घेऊन निघाले होते. गावाबाहेर जाऊन शेतातली शिंदीची हजारो झाडं त्यांनी भुईसपाट केली. वापटीची प्रेरणा घेऊन कुरुंदा, पांगरा आणि सिंदगी अशा ठिकाणी जंगलतोड सत्याग्रह यशस्वी केला गेला. शिंदीच्या झाडांच्या लिलावापोटी निजाम सरकारला मिळणारा महसूल बंद व्हावा आणि शेतकऱ्यांना धान्य पिकवण्यासाठी त्यांचं शेत परत मिळावं, हा जंगल सत्याग्रहाचा खरा हेतू होता. जंगल सत्याग्रहात हजारो शेतकऱ्यांमध्ये बहिर्जी शिंदे हा तरुणही होता. या सत्याग्रहापासूनच तो एक विश्वासू आणि महत्त्वाचा सैनिक बनला. जंगलतोड आंदोलनानंतर भूमिगत आंदोलनाची तीव्रता वाढत गेली. सीमेलगत कॅम्प स्थापन करून तिथून सशस्त्र हल्ले करून निजाम राजवटीचा पाया खिळखिळा करावा असे ठरले. दगड धानोरा या सशस्त्र कॅम्पचे प्रमुख होते बापूराव शिंदे वापटीकर, उपप्रमुख होते नागोबा दारेवार आणि बिनीचे शिपाईगडी म्हणून बहिर्जी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. 26-27 वर्षाचे बहिर्जी हे उत्तम नेमबाज होते. ते सतत नेमबाजीचा सराव करीत असत. त्यामुळे त्यांच्यासारख्या कुशल सैनिकांना लष्करी शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. जबलपूर येथे बहिर्जींना 1 महिन्याचे लष्करी शिक्षण दिले गेले. शिक्षण घेऊन बहिर्जी आपल्या दगडधानोरा कॅम्पवर नव्या उमेदीने रुजू झाले. शत्रूचा खात्मा करण्याची आकांक्षा उरी बाळगून असलेल्या शूर जवानांना आता मुक्ती लढ्याला अंतिम टप्प्यावर न्यायचे होते. त्यासाठी नियोजन सुरू होते. गुप्त बैठका होऊ लागल्या. सशस्त्र हल्ला हेच आता उत्तर ठरले. त्यामुळे 28 जानेवारी 1948च्या सकाळी वापटीच्या पोलीस चौकीवर हल्ला केला गेला. 27 फेब्रुवारी 1948 रोजी शिरळी ते बोर्डा नांदापूर स्टेशनच्या दरम्यान रूळ उखडण्यात आले. 18 जून 1948 या शनी अमावस्येच्या मध्यरात्री शिरड शहापूरच्या पोलीस चौकीवर हल्ला केला गेला. या सर्व कारवाया यशस्वी करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील गोविंद नानल, दादासाहेब चारठाणकर, विनायक चारठाणकर, अनंत भालेराव, गंगाप्रसाद अग्रवाल, विश्वनाथ कातनेश्वरकर, चंद्रकांत पाटील, बाबूराव जामकर, माधव कुलकर्णी, बापूराव वापटीकर, नागोबा दारेवार, बहिर्जी शिंदे, बाबूराव कन्नेवार, गंगाराम कराळे, नारायण मास्तर जावळे आदी स्वातंत्र्य सैनिकांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. या आंदोलनांमुळे निजाम आणि रजाकारांनी सामान्य माणसांना वेठीस धरले होते. सर्व कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी रजाकारांनी पांगरा शिंदे या गावावर राग काढला. तिथल्या शेकडो लोकांना मारझोड करून त्यांचं अतोनात नुकसान केलं. माणसं जिवंत मारली गेली. या हल्ल्यात पांगरे शिंदे या गावातील 4 जणांचे बलिदान दिले गेले. एकूणच सबंध हैदराबाद संस्थानात आंदोलनांनी सामान्य माणसाच्या मनात स्वातंत्र्याची तीव्र लालसा निर्माण केली होती. वसमत तालुक्यातील वापटी, शिरड, वाघजाळी, तळणी आणि वालाणा पिंपरी इत्यादी गावांच्या संयुक्त कारवायांमध्ये एक उत्कृष्ट नेमबाज म्हणून बहिर्जी शिंदे हे नाव सर्वपरिचित झाले होते. या सर्वच कारवायांमध्ये त्यांचा सहभाग दिशादर्शक आणि नेमबाज शिपाई म्हणून विशेष महत्त्वाचा होता. भारताला स्वातंत्र्य मिळून 10 महिने होऊ लागले होते. सर्व संस्थानात आंदोलनं, हल्ले आणि सत्याग्रह चालू होते. तरी हाती यश येत नव्हते. सर्व सैनिक अतिशय त्वेषाने हा निकराचा लढा देत होते. उलट निजाम अधिक क्रूर होऊन सर्वत्र रक्तपात करू लागला होता. शेकडो निरपराधांचा बळी जाऊ लागला होता. अत्याचार सहन करणाऱ्या अनेक गावांपैकी
आजेगाव हे एक गाव होते. परिसरातील विविध आंदोलनांमधून हुसकून लावलेले रजाकार आजेगावात अड्डा जमवून बसले होते. त्यामुळे तिथले लोक अतिशय जुलमाचे आणि लाजिरवाणे जीवन जगत होते. त्यांना या जाचातून मुक्त करण्यासाठी हल्ल्याची योजना केली गेली. 19 जुलै हा दिवस निश्चित केला गेला. परभणी जिल्ह्याचे भूमिगत आंदोलनाचे प्रमुख विनायक चारठाणकर यांनी 18 जुलै या दिवशी 4ही केंद्रावरील 100 निवडक सैनिकांना व्याड केंद्रावर बोलवले. बाबूराव जामकर, चंद्रकांत पाटील आणि त्यांचे सहकारी तयारी करू लागले. जिंकू किंवा मरू, देशासाठी लढू हा नारा देत मातृभूमीसाठी प्राणांचे बलिदान देण्याची प्रेरणा घेऊन लढण्याची तयारी करू लागले. सर्वांना शस्त्राचे वाटप करण्यात आले. रात्रीच्या अंधारात कूच करण्याचा आदेश दिला गेला. सैनिक एका गावात पोहोचले तेव्हा एकच गोंधळ सुरू झाला. शत्रूला कारवाईची खबर लागली होती. वरिष्ठांनी सर्वांना शांत केले. नियोजित कारवाईसाठी कूच करण्याचा पुन्हा आदेश दिला गेला. शस्त्र घेतलेले, गणवेश चढवलेले आणि हैदराबाद संस्थान मुक्त करण्याचा निश्चय करून निघालेले जवळजवळ 100 सैनिक एकामागे एक शिस्तबद्ध पद्धतीने आजेगावच्या रोखाने निघाले होते. त्यांच्या देहमनात शत्रूचा खात्मा करण्याचीच तेवढी लालसा होती. त्यामुळे अतिशय द्वेषाने हे शिपाई आपलं ध्येय गाठण्यासाठी निघाले होते. पहाटेच्या सुमारास आजेगाववर दोन्ही बाजूंनी हल्ला चढवण्याचा निर्णय घेण्यात आला. गंगाप्रसाद अग्रवाल आणि बहिर्जी शिंदे यांच्या रणझुंजार नेतृत्वाखाली तुकड्या सज्ज झाल्या होत्या. शत्रूने गावाच्या मुख्य वेशीचे दार बंद केले होते. वेशीला लागून दोन्ही बाजूला मातीच्या घरांची रांग होती. त्यामुळे तटबंदीसारखे झाले होते. ते या सैनिकांनी घेरले. शत्रूने सर्व घरांच्या मातीच्या भिंतीत छिद्र पाडून बंदुकीच्या जागा ठरवल्या होत्या. वेशीच्या दोन्ही बाजूंनी बुरुजांवर तोफा लावल्या होत्या. या उलट स्वातंत्र्य सैनिक संपूर्णपणे उघड्या तळ्याशेजारच्या मैदानात होते. वेशीपासून 200-300 फुटांवर एक तळे होते. तेच रणमैदान बनले होते. या तळ्याच्या पाळूचा आसरा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांनी चढाई सुरू केली. शत्रूच्या गोळ्या आग बरसू लागल्या होत्या, पण त्याची कुणालाच पर्वा नव्हती. बहुतेकांच्या डोक्यावर शिरस्त्राण होते. मान वर करून शत्रूला हेरीत होते. शत्रूवर गोळ्यांचा मारा करीत होते. त्यांचा खात्मा करीत होते. गावात एकच धुमश्चक्री सुरू होती. 2 तोफांपैकी एक तोफ डागली गेली, तरीही सैनिक निर्भयपणे लढतच राहिले. दोन्ही बाजूंनी शत्रूवर गोळ्यांचा वर्षाव करीत राहिले. सूर्य वर आला होता. याच वेळी शत्रूच्या एका गोळीने डिगाजी आढेकरांच्या मांडीचा वेध घेतला. दुसऱ्या गोळीने फुलाजी अलगुंडेची पिंडरी फोडली. तिसऱ्या गोळीने मारुती निराळी जबर जखमी झाले. तरीही बहिर्जी शिंदे आणि त्यांच्यासोबत नागोबा दारेवार, नारायण मास्तर हे गोळ्यांचा अचूक मारा करीत आघाडी लढवीतच होते. पण 3-4 तासातच दारुगोळा संपत आला. नेमक्या याच वेळी शत्रूला नीट हेरण्यासाठी बहिर्जींनी आपल्या डोक्यावरचे लोखंडी शिरस्त्राण थोडे बाजूला सरकवले आणि काळाने डाव साधला. शत्रूच्या गोळीने त्यांच्या डोक्याचाच वेध घेतला. बहिर्जी लढता लढता धारातीर्थी पडले. त्यानंतर मात्र गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मागे फिरण्याचा आदेश दिला. बेशुद्ध बहिर्जींना गोळीबाराच्या वर्षावातून माघारी आणण्याचे प्रयत्न चालू होते. त्यात बाबूराव कन्नेवार आणि राजाराम निशाणकर यांनी पोटावर सरपटत बहिर्जींचा देह सुरक्षित ठिकाणी आणला. कसदार शरीराच्या बाबूराव जामकरांनी बहिर्जींना खांद्यावर घेतले. माघार घेत असतानाही शत्रूवर गोळ्या झाडतच सैनिक व्याडच्या रस्त्याला लागले. एका गावातून बाज मिळवण्यात आली. बहिर्जींचा देह त्यावर ठेवून सर्वजण व्याडला पोचले. तेथून उपचारासाठी वाशिमला नेण्यासाठी सर्वजण धडपडत होते. पण त्यापूर्वीच बहिर्जींचा प्राण अनंतात विलीन झाला. अन्याय अत्याचाराविरुद्ध लढता लढता स्वातंत्र्यासाठी बहिर्जींनी वीरमरण पत्करले. देशासाठी बहिर्जी हुतात्मा झाले. आजेगावच्या रणसंग्रामानंतर 2च महिन्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस ॲक्शनचा आदेश दिला. 13 सप्टेंबर 1948 ते 17 सप्टेंबर 1948 या काळात भारताची पोलीस फौज हैदराबाद संस्थानात घुसली. निजामाने शरणागती पत्करली.
18 तारखेला हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले. 17 सप्टेंबर 1948 हा मुक्तिदिन म्हणून साजरा केला गेला. बहिर्जींचे बलिदान सार्थ झाले. स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल हे आजेगाव रणसंग्रामाचे सेनापती होते. त्यांनी बहिर्जी संबंधीच्या आठवणी जाग्या केल्या. बहिर्जी बहादूर माणूस होता, निरक्षर माणूस होता आणि लढाऊ माणूस होता. त्याने लढाईमध्ये सगळ्यात आघाडी घेतली आणि बंदुकीच्या साहाय्यानं लढायला तो सज्ज झाला. त्याची जी बंदुकीची झेप होती ती फार चांगली होती. आम्ही नियोजन असं केलं होतं, अगोदर असा विचार होता की 2 तुकड्या करून आत फिरायचा, परंतु त्यांनीही अगोदर त्यांना माहिती झाल्यामुळं खूप तयारी केली होती आणि एक आमची तुकडी तर परत आली आणि दुसरी तुकडी जी होती ती लढायला लागली. त्यामुळं आम्ही बाहेरच्या बाजूला लढत होतो आणि ते आतून आमच्याशी लढत होते. घाबरायचा काही प्रश्नच नव्हता. तर त्यामध्ये ज्यावेळेस आमच्या हा शिपाई जखमी झाला त्यावेळेस आणि 2 तास त्याला दारूगोळा संपला, मग असं सांगितलं आता चला परत. तर आम्ही मग परत निघालो आणि तिथून नेता नेता वाटेत ठार झाला. तर होतो पण मीच होतो. नव्या पिढीला त्यांच्या बलिदानाचे स्मरण होत राहावे म्हणून बहिर्जींचे सहकारी आणि मित्र बापूराव शिंदे वापटीकर यांनी वापटी येथे 1951 मध्ये हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्या ज्ञानदानासाठी स्थापलेल्या संस्थेचा आज महावृक्ष झाला आहे. 3 प्राथमिक शाळा, 5 माध्यमिक शाळा, 4 कनिष्ठ महाविद्यालय आणि 2 वरिष्ठ महाविद्यालये इत्यादी अनेक शाखा उपशाखा आहेत. या अंतर्गत गरीब आणि होतकरू मुलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. बहिर्जींच्या नावाच्या या संस्थेचा विकास आणि उत्कर्ष व्हावा म्हणून सर्व कर्मचारी आपापलं योगदान देत असतात. बापूरावजी भोसले आणि बापूराव शिंदे वापटीकर यांनी हुतात्मा बहिर्जी स्मारक संस्थेची स्थापना केली. त्यांचा वारसा पुढे चालविणारे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माननीय आमदार जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी हुतात्मा बहिर्जी शिंदे यांच्या नावाने चालणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका मांडली. निश्चितच या सगळ्या गोष्टींचा माझ्या घडण्यामध्ये योगदान आहे. बाळपणामध्ये आपल्या मनावरती जे विचार ठसवले जातात तसाच माणूस पुढे घडत जातो. घरामध्ये सत्यशोधक समाजाचा चळवळीचा पूर्ण वसा होता. मी तो चालवण्याचा काही प्रमाणात प्रयत्न करतोय आणि बहिर्जीचं, प्रसादजीचं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय वसंतदादा, आजचे शरद पवार यांच्या वैचारिक बैठकीचं थोडं बहुत तरी आपल्या आचरणामध्ये आणण्याचा, आकलनामध्ये आणण्याचा आणि आचरणामध्ये आणण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो आणि त्यातूनच मी थोडं बहुत वसमतमध्ये काही नाविन्यपूर्ण घडवू शकलो. मलाच नाही, अख्ख्या जिल्ह्याला आणि मराठवाड्याला बहिर्जीबद्दल आदर आहे. आजची परिस्थिती आणि त्यावेळची परिस्थिती याच्यात खूप जमीन आसमानचा फरक होता. त्यावेळी केलेलं बहिर्जींचं योगदान, त्यांचं बलिदान, ह्यातूनच बहिर्जी परिवार, बहिर्जी कॉलेज, बहिर्जी शिक्षण संस्था ह्या पुढं त्यांच्या रूपानं नावारूपाला येत आहेत आणि ते विचार आजही आजच्या समाजाला प्रेरणादायी आहे. मी साधारण 4 वर्षापूर्वी बहिर्जीचा अध्यक्ष झालो. ज्या गोष्टी कमी होत्या त्या मागच्या 4 वर्षात
त्या संस्थेमध्ये, शाळामध्ये, कॉलेजेसमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. टू द स्टँडर्ड सगळ्या शाळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता नव्या काळाच्या गरजेप्रमाणे सुद्धा विद्यार्थी घडवण्याचा या संस्थांमधून मानस आहे. जुनं शिक्षण कदाचित पुढच्या पिढीला हे फार उपयोगी होणार नाही. त्यामुळं भविष्यातील उद्योग, भविष्यातील फार्मास्युटिकल क्षेत्रातल्या गरजा, औद्योगिक, त्याचबरोबर इतर क्षेत्रातल्या गरजा, पॅरामेडिकल असतील, ह्या सगळ्या लक्षात ठेवून त्या दृष्टीनं कोर्सेस, ज्या कोर्सेसमधून स्वतःला एम्प्लॉयमेंट मिळेल किंवा नोकरी मिळू शकेल, असे कोर्सेस बहिर्जीमध्ये घेण्याचा मानस आहे. बहिर्जींच्या वापटी गावात आज त्यांचं घर त्यांच्या वारसदारांनी जतन करून ठेवलं आहे. बहिर्जींच्या नावाने चालणारे पहिले विद्यालय येथे दिमाखात उभे आहे. बहिर्जींची आणि त्यांच्या पत्नी गंगाबाईंची समाधी गावाला प्रेरणा देत आहे. बहिर्जींना ज्या ठिकाणी गोळी लागली ते हुतात्मा झाले, त्याच ठिकाणी 2 एकर 10 गुंठे जागेवर शासनाने हुतात्मा बहिर्जींच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक बांधले आहे. आज हे स्मारक त्यांचे बलिदान किती प्रेरक होते याचीच आठवण करून देते. मातीची आतून आली बहिर्जीच्या हाकमनाला, मातीची आतून आली बहिर्जीच्या हाकमनाला. वापटीचा शिंदेवीर, वापटीचा शिंदेवीर, जुलमाच्या धाकमनाला, जुलमाच्या धाकमनाला. मातीची आतून आली बहिर्जीच्या हाकमनाला. तो लढला तुमच्यासाठी, तो लढला मुक्तीसाठी. नशिबात नव्हत्या त्याच्या, नशिबात नव्हत्या त्याच्या, तरी स्वातंत्र्याच्या गाठी आजही उभारी देई, आजही उभारी देई. जनतेच्या लोकमनाला, जनतेच्या लोकमनाला. मातीची आतून आली बहिर्जीच्या हाकमनाला, बहिर्जीच्या हाकमनाला.